आणि सेंट्रल बँक SC ST OBC एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी या ठिकाणी जयंती आपण साजरी करत आहोत। आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या तिन्ही संघटनाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करत आहोत। त्याचप्रमाणे आता या चिमुकलीनं जे आपल्याला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वीचं भाषण केलं होतं, खरंच ते एकदम वाखाणण्यासारखं होतं। या कार्यक्रमानंतर आपल्याला या भाषणानंतर एक तोडीचे कार्यक्रम आपल्याला या बालकांकडून आपल्याला सादर होणार आहे आणि मला अपेक्षित आहे की प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा गजर होणार आहे। हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी दुसरी बस येते शाळेची, तत्पूर्वी सेंट्रल बँकचं एक गीत आहे, ते गीत आपल्याला या ठिकाणी सादर करायचं आहे। हे गीत सादर होत असताना आपण मोठ्याने टाळ्या वाजवून हे गीत सादर करायचं आहे, प्लीज।
डोले सर करते की बसमुळं थोडं लेट झालं, म्हणजे भरपूर झालं, थोडं नाही, तर त्यासाठी मी सगळ्यांची पहिली माफी मागते. आणि दुसरी एक बस येते त्यामुळे थोडं मूर्तीपूजन झालेलं आहे. यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपले आलेले पाहुणे यांचं यथेच्छ स्वागत करणं आपली जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी ओळखून मी संघटनेच्या वतीनं आलेल्या पाहुण्याचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आदरणीय गौतम लोणकर यांना प्राचारण करत आहे. गौतम लोणकर हे आजचे प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या पुणे रिजनल ऑफिस चे रिजनल हेड, की जे मी तुम्हाला सांगितलं की अकोल्यावरून जे एजीएम होते असिस्टंट जनरल मॅनेजर, आता डीजीएम म्हणजे डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून त्यांची पदोन्नती झालेली आहे. आणि या ठिकाणी ते आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहे. आपला योगायोग आहे की पुण्यामध्ये रात्रीच ते आलेले आहेत. उद्या त्यांना ऑफिस जॉईन करायचं आहे. आणि पहिल्यांदा आपण संघटनेच्या वतीनं आणि या 2-3 शाळेच्या वतीनं त्यांचे विद्यार्थी आहे आणि पालक यांच्या वतीनं आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक 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 पुण्यामध्ये स्वागत करीत आहोत. मी लोणकर साहेबांना विनंती करतो की साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांची सुद्धा पदोन्नती झालेली आहे, जे मुख्य प्रबंधक होते, चीफ मॅनेजर आपण त्यांना म्हणतो, ते आता एजीएम असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून या ठिकाणी आपल्याला मुंबईवरून मुख्य पाहुणे लाभलेले आहेत. मी रवी रामटेके यांना विनंती करतो त्यांनी यथेच्छ या ठिकाणी स्वागत करावं. त्याचप्रमाणे मी रवी रामटेके आणि गौतम लोणकर यांना विनंती करतो, त्यांनी दोन्ही ठिकाणी खुर्च्या घेऊन बसायचं आहे. त्यांनी असं नसतं, तुम्ही दोघं पण, रवी रामटेके आणि गौतम लोणकर. या छोटेखानी आपण जे प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार केला, या सत्कारानंतर मी आदरणीय आमचे ज्येष्ठ सहकारी डोळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रस्तावित करावं. मॅडम हॅलो मॅडम, सर साहेबांचं राहिलं, सावंत साहेबांचं एक स्वागत. हो हां मॅडम, तुम्हीच अनाऊन्स करा. मॅडम, सावंत साहेबांचं.
खजिनदार माननीय श्री बाळासाहेब सावंत सर यांचा सत्कार या ठिकाणी आमचे नंदेश्वर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हेलो, जय भीम. थैंक यू कामरे साहब. परम पूज्य बाबा साहब आम्बेडकर की 134 की जन्मतिथि पर सेंट्रल बैंक SC/ST OBC एम्प्लॉयज एसोसिएशन की तरफ से मैं प्रशांत डोले आप सबका स्वागत करता हूँ व्यक्तिगत रूप से, और संगठन की ओर से भी आप सबका अभिनंदन करता हूँ, स्वागत करता हूँ. संगठन के लिए हमारे संगठन के लिए आज एक जोरदार ताली बजनी चाहिए, क्योंकि 10 साल हो गए हैं. आज 10वां कार्यक्रम हम यहाँ कर रहे हैं लगातार, और थोड़ा सा याद करते हैं कि 10 सालों में हमने सामाजिक कार्यकर्ताओं को हमारे साथ जोड़ा, हमारे संगठन के पदाधिकारियों को और कर्मचारियों को हमने सामाजिक दायित्व के बारे में जागरूक किया. मुझे याद है कि भिक्षेकरियों के डॉक्टर अभिजीत, इनको हमने बुलाया था मुक्तांगन में, और उनका काफ़ी सत्कार किया था, उनका स्वागत किया था, उनको सपोर्ट किया था. उसके बाद मावली में अनाथाश्रम है, जहाँ 170 बच्चों की माँ बच्चों को डायरेक्ट फ्रॉम स्ट्रीट, मतलब रास्ते पे जो काम बच्चे होते हैं, उनका पालन पोषण, उनका स्कूलिंग, उनका शिक्षा, उनका रहना, उनका पढ़ाई लिखाई का उन्होंने जिम्मा उठाया है. उनका भी करीब 3 साल तक हमने सपोर्ट किया. इस स्कूल के प्रति हमारा एक स्नेह है, एक हमारा अपनापन है. हम चाहते हैं कि स्कूल के बच्चे पढ़े लिखे, और ना केवल पढ़े लिखे बड़े हो, वो उनके सामाजिक दायित्व को आगे बढ़ाए, आगे निभाए. माननीय राजेश मिश्रा जी, पुणे में आपका स्वागत है. वो आज हमारे कार्यक्रम के अध्यक्ष है. मेरे सारे पदाधिकारी यहाँ मौजूद है, और उन सभी का मैं और अभिनंदन करता हूँ. इस कार्यक्रम के लिए बड़ी उपस्थिति है आज बच्चों की. बच्चों कैसे है? जय भीम. पढ़ाई अच्छी चल रही है? एक दूसरे के मित्र बनो, एक दूसरे को सपोर्ट करो. जय भीम. थैंक यू. SC/ST OBC एम्प्लॉईज असोसिएशन पुणे युनिट, त्याचप्रमाणे पुणे रिजन युनिट आणि SC/ST OBC एम्प्लॉईज असोसिएशन पुणे झोन युनिट ह्यांच्या वतीनं खास नवीन आलेले आमचे रिजनल हेड आहेत राजेश मिश्रा, यांचं या ठिकाणी युनिटच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे, गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त होऊन स्वाभिमानाने जगायला शिकवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर जगातील 65 पेक्षा अधिक देशांमध्ये दरवर्षी साजरी केली जाते.
आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील, आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील, तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग? असे ठणकावून विचारून समाजाची झोप उडवणाऱ्या महामानवाला त्रिवान अभिवादन करून आपण आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आपण आता स्वागत केले. त्याच्या पुढील कार्यक्रम सर घेतील. ह्याच्यानंतर संघटनेबद्दल, ही संघटना काय करते आपल्यासाठी आणि बँकेसाठी सुद्धा काय करते आणि या संघटनेची स्थापना कशासाठी झाली, त्याची वाटचाल कशी आहे, ह्याच्याबद्दल आमच्या संघटनेचे वरिष्ठ जे आमचे बंधू आहेत आयुष्यमान नंदेश्वर साहेब यांना विनंती करतो की संघटनेविषयी आपण या ठिकाणी माहिती सर्वांना द्यावी. भगवान तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और हमारे बैंक के संस्थापक सर सोराब जी पोचखानवाला को नमन करता हूं. हम इस संगठन को 2000 संगठन तो पहले से है, लेकिन हमने जब यहाँ पुणे में ज्वाइन किया तब 2015 से हमने एक बाबा साहब की जयंती मनाने का निश्चय किया. उसका पहला उद्देश्य ये था कि हम बाबा साहब की बात को आम लोगों तक पहुंचाए. तो हमारा जो पहला कार्यक्रम था वो सहयोग नगर में किया और हमने सेंट्रल बैंक के जो अन्य जो अपार्ट फ्रॉम जो SC/ST का जो एसोसिएशन है उसके मेंबर के अलावा सभी लोगों को आमंत्रित किया था. लेकिन हम लोग जो सोच रहे थे कि हम अपनी बात, बाबा साहब की बात लोगों तक पहुंचाए, वो हम लोग सफल नहीं कर पाए 2015 में. तो धीरे धीरे सीखते सीखते हम लोग ये सोचे कि कुछ न कुछ ऐसा किया जाए ताकि हम बाबा साहब की बात को या हमारे संगठन के उद्देश्यों को लोगों तक कैसे पहुंचाए, ये सोचा. और इसलिए हमने पहले एक अनाथालय है के बच्चे हैं देवले विलेज में, उन बच्चों को शामिल किया अपने प्रोग्राम में, उनका प्रेजेंटेशन किया. और वो जो अनाथालय के बच्चे थे उसमें कोई जाति वर्ग भेद की बात नहीं थी. बहुत सारे लोग जो थे, कहीं कोई भी किसी जाति का था. हमारा ये उद्देश्य था कि ये जो बाबा साहब की बात है सिर्फ SC/ST OBC तक न पहुंचे, ये सभी लोगों तक पहुंचे. तो हम कुछ मात्रा में सफल होने लगे. उसके बाद हमने गौली स्कूल, ज्ञान प्रभात स्कूल और बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल को संपर्क किया. और मुझे जब इन स्कूलों में जब मैंने संपर्क किया तो मुझे ऐसा लगा कि यहाँ के बच्चे, मुझे बहुत ही एकदम ऐसा गर्व होता है इस ज्ञान प्रभात स्कूल के बारे में बोलते हुए. यहाँ के बच्चे न सिर्फ अपने सांस्कृतिक कार्यक्रम में बल्कि अपने जो एजुकेशनल जो एकेडमिक अचीवमेंट है वो इतना हाईली अचीव किया है कि आपका कितना फर्स्ट डिवीजन कितने से मैडम आउट ऑफ बच्चे ना 10वीं का रिजल्ट मतलब पूरा लगता है, 100% लगता है. 100% स्कूल का रिजल्ट है और उसमें भी मेरे ख्याल से मोर देन 80% फर्स्ट क्लास पास हो रहे हैं. और जब आज आप इनका यहाँ प्रदर्शन देखेंगे, जो लड़की अभी ने शुरू में ही जिस लोगों ने जो स्पीच दिया, आपको लगा होगा कि हम इस तरह तो हम भी नहीं बोल सकते जिस तरह से लड़की ने बोला, जिस तरह से बात रखी अपने आपके लोगों के सामने में. तो अब धीरे धीरे हमारा जो उद्देश्य है बाबा साहब की बात को, शिक्षा को पहुंचाने का, वो धीरे धीरे हम लोग पूरा करने जा रहे हैं. और एक बात यह है कि जो ज्ञान प्रभात स्कूल बोलो या PCMC का स्कूल जो आज यहाँ आ रहा है, उसमें कोई सिर्फ SC/ST के लोग नहीं है, उसमें सब आम लोग हैं. हमारा उद्देश्य यह है कि हम बाबा साहब की बात को आम लोगों तक पहुंचाएं. और हम बैंक की तरफ, हम सचमुच में सेंट्रल बैंक ऑफ इंडिया को धन्यवाद देना चाहते हैं. जब हम यहाँ नरेंद्र सिंह जी जोनल मैनेजर थे, उस टाइम हम नरेंद्र सिंह साहब के सामने एक प्रस्ताव रखा कि सर हम यहाँ स्कूल के बच्चों को बुलाते हैं तो क्यों ना आपके पब्लिसिटी जो मद है या CSR का मद है, आपको उस मद से हमें उन बच्चों के लिए कुछ प्रदान करो ताकि बच्चों का उत्साह भी बढ़े और बच्चों को लगे कि उन्हें जो भी काम का, जो भी कार्यक्रम दिया है, उनको एक सम्मान का एक अनुभूति हो.
तो नरेंद्र सिंह साहब ने हमारी बात मानी और तब से आज ये परंपरा चली आ रही है कि हमें यानी 2016 से लेके अब तक हर साल हम सेंट्रल बैंक ऑफ इंडिया से ना सिर्फ सेलिब्रेशन के लिए फंड ले रहे हैं, बल्कि जोनल ऑफिस और रीजनल ऑफिस मिलके हमको हर साल 150 बैग जो बैग है, सेक्स है, जो मल्टीपर्पज सेक्स है बैग है, वो हमको प्रदान कर रहे हैं। वो अपने मदों से कर रहे हैं, अपार्ट फ्रॉम सेंट्रल ऑफिस का जो हमको फंड आता है सेलिब्रेशन का। उस बैग के पीछे उद्देश्य ये था कि चूंकि सेंट्रल बैंक ऑफ इंडिया हमें अपने पब्लिसिटी मत से पैसा दे रहा है, तो हमारा जो यह है कर्तव्य है कि सेंट्रल बैंक का प्रॉपर प्रचार हो। तो ये हम लोग जो बैग का हमने जो थीम रखा कि बैग ही क्यों चाहिए, बैग इसलिए चाहिए कि बच्चा अब स्कूल जाता है तो बैग लेके जाए, बच्चा जब गाँव जाता है तो बैग लेके जाए, उसके पेरेंट्स जाते गाँव जाते या घूमने जाते तो वो बैग लेके जाए। इस तरह सेंट्रल बैंक ऑफ इंडिया का प्रचार होता रहे। ये हम लोग बड़े गर्व की बात है कि ये सेंट्रल बैंक SC/ST OBC एसोसिएशन पूरे ऑल इंडिया में एक अलग अपना प्रभाव रखता है और इस जोन को छोड़ के ऐसा कहीं भी नहीं हो रहा है कि बच्चों को इस तरह का कोई रिवार्ड अवार्ड दिया जा रहा है बैंक की तरफ से। ये हम लोगों ने अपने अथक प्रयासों से और सेंट्रल बैंक के जो भी अधिकारी आए अभी तक उनके सहयोग से हम ये प्रयत्न कर रहे हैं और करते रहेंगे। बच्चों अभी आप जब कार्यक्रम देखेंगे तो आपको लगेगा कि एक बड़ा इन बच्चों में क्या टैलेंट है, आपको भी दिखाई देगा इस स्टेज पर। हमें बड़ा गर्व होता है हम ऐसे लोगों से जुड़ने का और ऐसे बच्चों को प्रोत्साहित करने का। हम एक्चुअली ये भी चाहते थे, जैसा इसको स्टेज देने का उद्देश्य था, अभी हम लोग डोले साहब से बात कर रहे थे तो नागराज मंजूड़े उनको हम बुलाना चाह रहे थे ताकि हमारे जो बच्चों को देखे तो हो सकता है कि उनको एक कुछ को आगे बढ़ने का अवसर मिले, ऐसा हमारी आशा थी। लेकिन नागराज मंजूड़े साहब हिमाचल में शूटिंग कर रहे हैं इसलिए वो यहाँ उपस्थित नहीं हो सके हैं, अदरवाइज जो यहाँ होते। तो इसी तरह आज के जो हमारी मुख्य अतिथि थी डॉक्टर सुलक्षणा सिलवन, उनसे हमारा संपर्क नहीं हुआ कि उनके इन कारणों से हमें नहीं मालूम है। अभी हम आज के जो कार्यक्रम के विशेष अतिथि थे श्री अन्ना बोदड़े सर, वो अभी हमारे थोड़ी देर में उपस्थित होने वाले हैं। उसी तरह राजन खान सर जो आज के मुख्य प्रवक्ता हैं वो आज उपस्थित अभी आधे घंटे में प्रस्तुत आने वाले हैं। आज के कार्यक्रम के उद्घाटक हमारे जोनल मेजर थे, जोनल हेड थे, लेकिन वो आउट ऑफ स्टेशन होने के कारण यहाँ नहीं आए हैं। हर साल हम हमारे जो रीजनल ऑफिसर रीजनल हेड होते हैं उनको विशेष अतिथि के रूप में आमंत्रित करते हैं और हमारे जो जोनल हेड होते हैं उनको हम उद्घाटक या और अध्यक्षता के रूप में बुलाते हैं। इस तरह से हमें सेंट्रल बैंक ऑफ इंडिया का भी बहुत लगातार सहयोग मिला है। आज हमारे बीच सेंट्रल बैंक की तरफ से श्री राजेश मिश्रा सर उपस्थित हैं, हम उनका बहुत बहुत धन्यवाद देते हैं और ये विश्वास करते हैं कि जो परंपरा हमने सेंट्रल बैंक ऑफ इंडिया के साथ प्रारंभ किया है वो अभी लगातार चलती रहे और बच्चों को हमेशा प्रोत्साहन के रूप में कुछ न कुछ दिया जाए बैंक की तरफ से। धन्यवाद। या ठिकाणी किवनसरा आणि ज्ञानप्रभात विद्या मंदिर यांचे विद्यार्थी, पालक, गुरुवर्य आणि शाळेचे संस्थापक, सेक्रेटरी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणा सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा संघटनेच्या वतीनं स्वागत करतो आणि सुरुवातीला जे आपण सेंट्रल बँकेचं गीत सादर केलं त्या गीताच्या वेळेस इकडे गीत चालू असताना पाठीमागच्या बाजूला बरेच विद्यार्थी प्रोत्साहित झाले होते की त्यांना वाटत होतं या गीतावर आपण डान्स करावा। मी ऑपरेटरला परत एकदा विनंती करतो की त्यांनी सेंट्रल बँकेचं गीत पुन्हा एकदा वाजवावं। मुलींना विनंती आहे, मुली पुढे या। या रे इकडं, तिकडून या। इकडच्या पण मुली आल्या तरी चालतील, या इकडे या ना पुढं। नववीच्या मुली इकडे पुढे या, ज्या मगाशी पाठीमागे छान डान्स करत होत्या त्या तालामध्ये। इथं पुढे थांबा, पुढे थांबा, पुढच्या साईडला। ते सरांना खूप आवडलं म्हणून त्यांनी रिपीट घेतले तुमचं। छान थांबा, सगळे अंतर ठेवून थांबा एकमेकींच्या।
ज्या पद्धतीने आता तुम्ही करत होते त्याच पद्धतीने करा. आणि जे खाली बसलेत त्यांनी टाळ्या वाजवून प्रोत्साहित, म्हणजे त्याच तालामध्ये टाळ्या वाजवायच्या. नंतर गाणं सुरू झाल्यावर टाळ्या वाजवून आपण त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. सांगितले का सर लावायला? आवाज जास्त मागं बसू नका. बसणारे इथं सीट्स रिकामे आहेत, तिथं बसा. आमची गाणी जास्त आहेत ना, तर 2 गाणी झाली की तुमचं एक भाषण. नको यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माननीय अध्यक्ष यांचं भाषण होईल आणि आपला जो मुख्य कार्यक्रम आहे, मुख्य कार्यक्रम म्हणजे मुलांचा जो आनंद आहे तो आपल्याला त्यांचा आनंद द्विगुणित करायचा आहे. तो कार्यक्रम द्विगुणित करण्यापूर्वी आणि माननीय अध्यक्ष यांचं भाषण होण्यापूर्वी मी या ठिकाणी एक 12वीची मुलगी आहे प्रतीक्षा शिवशरण, हिला या ठिकाणी प्राचारण करत आहे. ती काही शब्दामध्ये तिच्या भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहे आणि त्यानंतर माननीय अध्यक्ष यांचं भाषण होईल आणि पूर्ण जो मंच आहे तो या 2 शाळांच्या तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, तसेच माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री या सर्व महामानवांना तसेच महामातांना माझा कोटी कोटी प्रणाम आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व भीम बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम. बोला जय भीम. हजारो वेळा सूर्यचंद्र निघाले पण प्रकाशाचा अर्थच कळाला नव्हता. हजारो वेळा सूर्यचंद्र निघाले पण प्रकाशाचा अर्थच कळाला नव्हता. जर बाबासाहेब जन्माला आले नसते, जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर जगण्याचा अर्थ आजही मला कळाला नसता. आज 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व देशाचे महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, समाज सुधारक, लेखक, राजनीतिज्ञ, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शोषणाला तोडगा देणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा व स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा व समतेसाठी सत्याग्रह करणारा असा अमूल्य रत्न ज्याला महामानव म्हणून संबोधले जाते असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही, तर माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. आता तुम्हीच सांगा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील काय करोडपती होते? अहो, साधे पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हते बाबासाहेबांना. वाचनाची आवड होती पण घेऊन देता येत नव्हतं. एक वेळ स्वतः उपाशी राहायचे पण पोराला पुस्तक आणून द्यायचे. आणि हा, परिस्थिती आडवी आली त्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्वाचा गुण माहितीये का तुम्हाला? त्यांनी त्यांच्या आयुष्यात वाचलेली पुस्तकं ते पुन्हा कधीच विसरत नव्हते. एवढी बुद्धिमत्ता त्यांच्यात होती. ती काय वरतून आली नाही. ते म्हणतात मी कमावली. कशी कमावली? माझ्या परिस्थितीतून कमावली. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की त्यांनी मला एखादं पुस्तक विकत घेऊन द्यावं. त्यामुळे जेव्हा एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं त्यावेळेस मला असं वाटायचं की आता हे पुस्तक माझ्या हातात पडलंय, पुन्हा भविष्यात हे पुस्तक माझ्या हातात पडेल की नाही मला माहित नाही. त्यामुळे आताच हे पुस्तक असं वाचलं की पुन्हा वाचायची गरज पडणार नाही. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, करून गेला तो भीम होता, लढून गेला तो भीम होता. करून गेला तो भीम होता, लढून गेला तो भीम होता. आम्ही फक्त पुस्तकातून वाचला इतिहास. काय? आम्ही फक्त पुस्तकातून वाचला इतिहास, पण पुस्तक वाचून इतिहास घडवून गेला तो माझा भीम होता. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिईल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेबांनी जनतेला सांगितलं. पण हेच वाघिणीचं दूध मिळवणं अस्पृश्यांसाठी तितकंच अवघड होतं. अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे हक्क पुरवण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले व आपलीच पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिली स्त्री शिक्षिका केले. अहो, फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे. फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला तत्त्वाकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, पुजारी कोणाच्या हातात आहे? पुजारी ट्रस्टीच्या हातात आहे. ट्रस्टी कोणाच्या हातात आहे? ट्रस्टी राज्य सरकाराच्या हातात आहे. राज्य सरकार कोणाच्या हातात आहे? राज्य सरकार केंद्र सरकाराच्या हातात आहे. केंद्र सरकार कोणाच्या हातात आहे? केंद्र सरकार संसदेच्या हातात आहे. संसद कोणाच्या हातात आहे? संसद राष्ट्रपतीच्या हातात आहे. राष्ट्रपती कोणाच्या हातात आहे? राष्ट्रपती संविधानाच्या हातात आहे. आणि तुम्हालाच नाही तर अख्ख्या जगाला माहिती की संविधान कोणाच्या हातात आहे? तर संविधान भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात आहे. बाबासाहेब म्हणतात, कदम ऐसा चलो की निशान बन जाए, कदम ऐसा चलो की निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए. अरे जिंदगी तो सभी जीते हैं यारो, अरे जिंदगी तो सभी जीते हैं यारो, मगर जिंदगी ऐसे जियो की सबके लिए एक मिसाल बन जाए. मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे ज्ञानसूर्य. या ज्ञानसूर्याने आपल्या प्रखंड पांडित्याने साऱ्या जगाला प्रकाशमय केलं. वर्षानुवर्ष गुलामगिरीच्या खाईत खितपत पडलेल्या अस्पृश्य समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाला अजून एक अमूल्य अशी देण दिली, ते म्हणजे आपलं भारतीय संविधान.
भारतीय संविधान निर्मितीची सुरुवात 1935 मध्ये झाली, जेव्हा इंग्रजांनी भारतीय साम्राज्य कायद्यात बऱ्याचशा सुधारणा केल्या होत्या. पण भारतीय जनतेला पूर्णपणे स्वराज्य हवं होतं, यासाठी गरज होती एक स्वतंत्र संविधानाची. त्यामुळे 1946 मध्ये स्वतंत्र संविधान मसुदा समितीची स्थापना करण्यात आली व त्या समितीला अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमले गेले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना सामावून अशी राज्यघटना तयार केली, ती म्हणजे माणसांनी माणसांसाठी माणसांकरिता चालवलेले राज्य. मित्रांनो, मी जाताना एवढंच म्हणेल की आज आपण ठरवूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत त्यांची स्वप्न पूर्ण करूया. ते म्हणायचे की माझं आयुष्य माझ्या समाजासाठी आहे, आपणही आपल्या समाजासाठी काहीतरी सकारात्मक करूया. जाता जाता मी एवढेच बोलेल, अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, नव्या जगात आता सूर्य नवा पाहिजे, अन्यायाला या देशात मज्जा पाहिजे, अन्यायाला या देशात मज्जा पाहिजे, भारतीयाच्या रक्तामध्ये पुन्हा एकदा भीमराव पाहिजे, पुन्हा एकदा भीमराव पाहिजे. जय हिंद, जय भीम, जय भारत. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू प्रतीक्षा, खूपच सुंदर. आपल्याकडे पण असं टॅलेंट आहे हे प्रतीक्षाच्या माध्यमातून तिने दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, आपला जास्त मी प्रतीक्षा तुम्हाला करायला लावणार नाही है ना पुढच्या कार्यक्रमासाठी. या ठिकाणी फक्त आपल्याला एकच नारा द्यायचा आहे. मी म्हणेल सेंट्रल बँक, मी म्हणेल सेंट्रल बँक, तुम्ही म्हणायचं आहे सर्वांसाठी सर्वांच्या पुढे, सर्वांसाठी सर्वांच्या पुढे. सेंट्रल बँक, सेंट्रल बँक, सेंट्रल बैंक. या बरोबर आदरणीय मिश्रा साहब को मैं विनती करता हूँ कि हमारे जो छोटे छोटे बच्चे हैं, हमारे स्टूडेंट्स हैं, उनके पेरेंट्स हैं और हम लोग हैं, आप हमें मार्गदर्शित कीजिए. पाठीमागची लोक जरा पुढे आले तर बरं होईल, मधला गॅप आहे तो. ठीक आहे सर. मंच पर उपस्थित हमारे सेंट्रल बैंक SC ST OBC एसोसिएशन के पदाधिकारीगण, आज बड़े हर्ष का विषय है कि हम लोग प्रतिवर्ष की भांति यहाँ पर शांत रहिए माननीय बाबा साहब अम्बेडकर का जन्म दिवस मनाने के लिए उपस्थित हुए हैं. सर्वप्रथम मैं गौतम बुद्ध, ज्योतिबा फूले जी, अम्बेडकर जी और सरपोज खानवाला जी के चरणों में नमन. तत्पश्चात यहाँ पर सभी आए हुए बच्चे, उनके पारिवारिक जन, स्टाफ सदस्य, सभी को मेरा अभिवादन. और मेरे लिए सर बड़ी गर्व की बात है कि मैं अभी तक पुणे ऑफिस पे ज्वाइन भी नहीं हुआ हूँ. मैं तो अभी रात में आया हूँ, अभी आप पुणे रीजनल हेड ज्वाइन भी नहीं किया है और पहला ही मैं अभी सुबह उठ करके आपका मीटिंग में शिरकत कर रहा हूँ. जैसा कि आप सभी लोगों को पता भी है कि कितना बृहत जीवन था. आज हम सब लोग जो भारत देश में एक लोकतांत्रिक व्यवस्था में जी रहे हैं और कितने ही शुरू से लेकर के आखिरी तक आप कहाँ तक जा सकते हैं, ये हमारे को जो अधिकार दिया गया संविधान के द्वारा दिया गया, हम नीचे से लेकर राष्ट्रपति पद तक बहुत ही आराम से पहुंच सकते हैं. ये सिर्फ संविधान की देन है, जो जिसके के देनदार हमारे जो आज के जन्मदिन के प्रभु हैं वो श्री अम्बेडकर जी, उनकी वजह से ये संभव हो पाया है. तो हम इस दिन को हमेशा याद रखें, इसको हमेशा यादगार बनाएं, क्योंकि समानता का अधिकार जो उन्होंने एक समाज में फैली हुई वर्ण व्यवस्था इस तरीके के जो थे उसको खत्म करके हम लोगों को एक सीख दिया जो हम लोगों के लिए एक मार्ग प्रदर्शक है आज की तारीख में. और हम अगर उस रास्ते पर चलें तो एक सशक्त भारत का निर्माण कर सकते हैं. और उसी कड़ी में हम आज सब यहाँ पर शपथ लें कि उनके संविधान के बताए रास्तों पर चलते हुए उनके इस जन्मदिन को और भी यादगार बनाएं और लगातार इसी संख्या में उपस्थित होकर के
हम लोग नया इस कार्यक्रम और कैसे बढ़ा सकते हैं, इसको लगातार बढ़ाएं और उनके विचारों को, उनके दिए गए बताए गए रास्तों को हम और कितना जन जागरण में जा करके फैला सकते हैं। जैसे कि अभी कई विद्यालय के बच्चे भी हैं, हमारे लिए बहुत अच्छा माध्यम है और हम लोग इनके लिए कुछ कर रहे हैं, ये बहुत अच्छी बात है। और ये बच्चे ही आगे आने वाले समय में इस समाज के विभिन्न ग्रुपों में एक हमारे प्रमुख अंग होंगे। तो अगर हम आज से इनको इस शिक्षा में शामिल कर रहे हैं, इस विचारधारा में शामिल कर रहे हैं, तो निश्चित ही मैं समझता हूँ कि अगर हम लोग जो आज ये पौधा बो रहे हैं, ये बहुत बड़ा रूप लेगा और समाज में पूर्ण रूप से जागरूकता आएगी और भारत एक सशक्त निर्माण का रूप ले सकेगा। और यहाँ पर आए हुए सभी बच्चों को, सभी लोगों को मेरी तरफ से पुनः अभिवादन। और हम लोग इसी तरीके से इस कार्यक्रम को आगे बढ़ाते रहें। और यहाँ पे जो इस कार्यक्रम के आयोजक है, मैं उन सभी का बार बार धन्यवाद और मुझे बुलाने के लिए विशेष रूप से धन्यवाद कि मैं पहली बार अभी पुणे में इंटर किया हूँ और पहली ही मीटिंग में आप लोगों के साथ हूँ। थैंक यू, बुलाने के लिए बहुत बहुत धन्यवाद सर। पण खाली बसावं की जेणेकरून आपल्याला कार्यक्रम सुरू करता येईल। लांडे मॅडम को रिग्रेट करके कि भाई इतना लेट। मॅडम कुठं असतील तर त्यांनी कृपा आदरणीय बुके आहे, आकांक्षा बुके घेऊन ये बाळा, ऐका ना सर। निचल मॅडम पण या ठिकाणी आहेत, कृपया त्यांनी पण वर यायचं आहे। निचल मॅडम या ठिकाणी सत्कार होणार आहे, त्यामुळे बाकी गुरुजनांनी नाराज व्हायची काही गरज नाही, आवश्यकता नाही। सगळ्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होईल। आज बड़ा मतलब हमें क्षमा चाहते हैं लीलाबाई खिमसरा स्कूल के जो पदाधिकारियों से कि जिस तरह से हमने उनको प्रॉमिस किया था उस तरह से हम लोग आज मैनेज नहीं कर पाए और मुख्य कारण सिर्फ बस का टाइमली नहीं आना हो था। मैं आज उनसे क्षमा मांगते हुए स्टेज पे उपस्थित मुख्य अध्यापिका क्या नाम मैडम का, हाँ निश्चल मैडम का स्वागत, हमारे संस्था के जो लोग हैं मिसेस नंदेश्वर, मिसेस लोले, मिसेस कोकने जी, उनकी स्वागत करेंगे। दे दो बुके आ जाओ बेटा। हाँ मिसेस यादव बोला, राशि मैडम आइए ना, आ जाओ। सर आप देखे मैडम आइए ना। उसी तरह लानके मैडम का स्वागत करेंगे। तो तुम मिला के कर लो ना, चलो तो कर लो मिलके। हाँ हो गया ना, नहीं है ना। हाँ ज्ञान प्रभात स्कूल के श्री राहुल सर भी यहाँ उपस्थित है। ठीक है मैडम प्लीज। हाँ राहुल सर, बच्चों का उत्साह देख के बनता है। ये राहुल सर ज्ञान प्रभात स्कूल के प्रिंसिपल है। देखो आज बच्चों का उत्साह, कितना प्रेम है राहुल सर से। थैंक यू। प्रज्ञा मैडम, आज हमारे कार्यक्रम को जो ना सिर्फ संचालित करती है बल्कि एक समझा जाए कि हमारे इस पूरे कार्यक्रम की धुरी है प्रज्ञा सोनावणे मैडम। मैं निवेदन करता हूँ हमारे टीम के सदस्यों से निवेदन करता हूँ कि उनका पुष्पगुच्छ देकर हार्दिक अभिनंदन करें। हाँ चलो ओके, थैंक यू। अब आपका कार्यक्रम बहुत शीघ्र शुरू होने वाला है।
सर्वांना धन्यवाद आणि सर्वांचं अभिनंदन. आपण मला वाटतं आता विद्यार्थ्यांसाठी आपण स्टेज खाली करूया. आजल्यापासून शाळेत आलेली आहेत आणि बसच्या त्या थोड्याशा प्रॉब्लेममुळं खूपच उशीर झाला. त्यामुळं विद्यार्थी खूप उत्साहित आहेत. त्यांचे भरपूर कार्यक्रम त्यांनी बसवलेले आहेत. त्यांचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्यामंदिर विद्यालय संयोगनगर पिंपरी चिंचवड आमच्या शाळेतून आमच्या शाळेची विद्यार्थिनी पायल बारसकर या ठिकाणी भीमगर्जना देते. सगळ्यांनी जोरदार तिला नंतर प्रोत्साहित करायचं आहे, टाळ्या वाजवायच्या. पायल बारसकर. क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, शीलवंत, प्रज्ञावंत, भारतरत्न, विश्वरत्न, युग पुरुष, महापुरुष, लोकनायक, महानायक, कायदे पंडित, प्रकांड पंडित, मनोचा कर्दनकर, शिक्षणाचा महामेरू, स्वातंत्र्य, समता, बंधुता रुजवणारे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूल मंत्र देणारे, बुद्ध धम्माला पुनरुज्जीवित करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद पायल. खूप छान, अतिशय उत्साह आहे. उशीर जरी झाला तरी मुलांचा उत्साह आमच्या कमी नाही झालेला. आता फक्त मिश्रा सर म्हणजे जे काही नवीन गेस्ट आहेत त्यांना फक्त एक 5 मिनिटात मी फक्त शाळेची माहिती सांगणार आहे. आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्यामंदिर विद्यालय संयोगनगरमध्ये आमची शाळा आहे आणि हे मला वाटते बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त जे नव्याने गेस्ट आलेले आहेत मी त्यांच्यासाठी फक्त थोडक्यात माहिती देते. शाळा संयोगनगरमध्ये आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक माननीय श्री विठ्ठलराव शिवराम गवळी सर आज आमच्यामध्ये नाही आहेत. त्यांना जाऊन 1 महिना झालाय. खरं तर आम्हाला कुठल्याच कार्यक्रमात रस नव्हता, पण आपल्या सेंट्रल बँकेचे कार्यक्रम आणि नंदर्शी सर यांचा आम्हाला नेहमीच सपोर्ट पहिल्यापासून आहे आणि त्यांचा उत्साह आणि त्यांची जी आमच्या शाळेला दरवेळेला जी मदत असते, जे मार्गदर्शन असतं ते आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. सेंट्रल बँकेचं आम्ही खरंच मनापासून खूप म्हणजे आभार व्यक्त करतो की ते नेहमी संधी देतात, मुलांना एक असं व्यासपीठ उपलब्ध करून देतात. या ठिकाणी आमच्या चेअरमन सरांची म्हणजे विठ्ठलराव शिवराम गवळी सरांचीच इच्छा होती. तेव्हापासून ते नंदेश्वर सरांच्या सोबत असायचे आणि जेव्हा पण बँकेचे जे पण कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी खूप प्रेमाने आणि खूप आनंदाने सहभागी होतात. प्रत्येक कार्यक्रम हा सुंदर आणि छान पद्धतीने कसा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. प्राथमिकचे माध्यमिकचे असे दोन्ही विभागाचे शिक्षक, माध्यमिकचे मुख्याध्यापक राहुल सर सगळ्यांचा खूप पद्धतीने ह्या कार्यक्रमासाठी खूप तयारी होती. परीक्षा चालू होती तरी देखील ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी तयारी केली होती आधीपासूनच. आणि आपली शाळा ही बौद्ध अल्पसंख्याक आहे. शाळेमध्ये फक्त बौद्धच नाही तर सर्व समाजाची मुलं शाळेमध्ये शिक्षण घेतात. त्यांना कुठल्याही प्रकारची फी डोनेशन न घेता आमची शाळा हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करते आणि या सगळ्यासाठी आम्हाला सेंट्रल बँकेकडून जसं सरांनी मगाशी सांगितलं की मुलांना बॅग वगैरे द्यायचं, त्याबरोबर काही मुलांना मागच्या वेळेस टिफिन बॉक्स पण दिले होते आणि वह्या दिल्या होत्या. म्हणजे बऱ्यापैकी शैक्षणिक मदत जी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागते, शाळेसाठी लागते, ती सर्व मदत सेंट्रल बँक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे सेंट्रल बँकेचे देखील मी मनापासून खरंच खूप आभार मानते आणि ह्या व्यासपीठाचा उपयोग आमची मुलं पुरेपूर घेतात. यानंतर आमचे इयत्ता 7वीचे विद्यार्थी या ठिकाणी लेझिम सादर करतील. प्रथम स्वागत करतील आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं, पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं.
कांबळे सर आवाज करा ना, आवाज. स्टुडिओवाल्याला सांगा आवाज वाढवला तिकडनं. तुम्ही सांगा म्हणजे समाज. हा ते स्टुडिओवाल्याला. विजय असो, विजय असो. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान. जरा झकास क्लब येऊ द्या बरं पाठीमागला आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी. 1 2 3 स्टार्ट. खूप छान. यानंतर इयत्ता 4थीचे तयार होतील. मोजी तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजी तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तुम्ही देव नव्हता, देवदूतही नव्हता, तुम्ही देव नव्हता, देवदूतही नव्हतात, तुम्ही मानवतेची पूजा करणारे खरे महामानव होतात. यानंतर इयत्ता 4थीचे विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्या समोर गीत सादर करत आहेत. रिमिक्स भीमगीत आहेत. अतिशय सुंदर
सकाळी 8 वाजल्यापासून तयार होऊन आलेले विद्यार्थी आहेत आमचे शाळेमध्ये. इयत्ता 4थी ज्ञानप्रभात विद्यामंदिरच्या विद्यार्थिनी आपणासमोर या ठिकाणी गीत सादर करत आहेत. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला, जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला. राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला, राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेले. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, कृपया कुठल्याही विद्यार्थी
ते सर्व तुझेच आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे जगणे आणि मरणे, हे शब्द आणि ही जीभ, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान, सर्व पुण्य तुझीच आहे. सर्व पुण्य तुझीच आहे. छान छान. यानंतर मोहन सरांना विनंती करते की त्यांचे कार्यक्रम घेतील पुढचे.